वस्त्रनगरी बरोबरच खो खोची पंढरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीत 24 ते 27 मार्च या कालावधीत शासनाच्या भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। विठ्ठलरामजी शिंदे शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून या स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा रसिकांना खो खोचा थरार पाहायला मिळणार असल्याची माहिती स्पर्धा समितीचे उपाध्यक्ष आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। राज्य शासन दरवर्षी कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो क्रीडा स्पर्धा घेते। माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून 2024-25 मधील ही स्पर्धा इचलकरंजीत होत आहे। या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे। स्पर्धा शुभारंभापूर्वी महात्मा गांधी पुतळ्यापासून मैदानापर्यंत खेळाडूंची रॅली काढण्यात येणार आहे। स्पर्धेचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे आहेत। 4 दिवस दररोज सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 10 या वेळेत ही स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेत एकूण 40 संघांचे व्यवस्थापक मार्गदर्शक यांच्यासह 1000 खेळाडू सहभागी होणार आहेत। स्पर्धेसाठी 4 मैदानं तयार केली असून क्रीडा प्रेक्षकांना गॅलरीत बैठक व्यवस्था केली आहे। स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या संघांसह सर्वोत्कृष्ट खेळाडूंना 31 लाखाची रोख पारितोषिक आणि चषक देऊन गौरवण्यात येणार आहे। 27 मार्चला उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार असल्याचं आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं। यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, सुनील पाटील, शेखर शहा, कोल्हापूर जिल्हा खो खो असोसिएशनचे राजन उरुणकर, प्रशांत पोवार, अरुण पाटील, श्रीरंग खवरे, जीजी कुलकर्णी उपस्थित होते।